बॅक टू माय चॅनल TET सायकोलॉजी 30 बायलिंग्युअल MCQs आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लर्निंग इज रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर ड्यू टू. शिक्षण म्हणजे वर्तनातील तुलनेने कायमस्वरूपी बदल होतो तो. तर त्याचा उत्तर आहे एक्सपिरियन्स, अनुभव. अकॉर्डिंग टू पाहिजे दी स्टेज बिटवीन 7 to 11 years इज. पाहिजे यांच्या मते 7 ते 11 वर्षांचा टप्पा कोणता असतो तर तो आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. इंटेलिजन्स इज. इंटेलिजंट बुद्धिमत्ता म्हणजे काय तर ॲबिलिटी टू ॲडजस्ट. स्कॅफोल्डिंग कन्सेप्ट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडली आहे तर ही संकल्पना वायगॉस्की यांनी मांडलेली आहे. ऑपरेंट कंडिशनिंग वॉज डेव्हलप्ड बाय. ऑपरेंट कंडिशनिंग ही कोणी सुरू केली होती, ही कोणी डेव्हलप केली होती तर ते स्किनर यांनी ही डेव्हलप केली होती. रिवॉर्ड इन्क्रीजेस दी प्रोबॅबिलिटी ऑफ बिहेवियर. दिस इज रेनिफोर्समेंट. बक्षीस दिल्यास वर्तनाची शक्यता वाढते. हे म्हणजे काय होते रेनिफोर्समेंट. दी फर्स्ट स्टेज ऑफ कोहलबर्ग्स मोरल डेव्हलपमेंट इज. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाचा पहिला टप्पा कोणता तर यांच्या नैतिक विकासाचा पहिला टप्पा म्हणजे प्री कन्व्हेन्शनल स्टेज. लँग्वेज डेव्हलप्स थ्रू सोशल इंटरॅक्शन. दिस इज सेड बाय. तर भाषेचा विकास सामाजिक संवादातून होतो. हे कोणी म्हटले आहे तर हे वायगॉस्की म्हणतात. ट्रान्सफर ऑफ लर्निंग मीन्स. शिकण्याचे स्थानांतर म्हणजे काय तर दॅट इज बी. अप्लाइंग लर्निंग टू न्यू सिच्युएशन्स. लर्निंग बाय डुईंग इज एम्फसाइज्ड इन. करून शिकणे कोणता महत्त्वाचे तर हे आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम. डेव्हलपमेंट इज. विकास म्हणजे काय. विकास म्हणजे अ कंटिन्युअस प्रोसेस. सातत्यपूर्ण प्रक्रिया. इंटेलिजन्स टेस्ट वॉज फर्स्ट डेव्हलप्ड बाय. बुद्धिमत्ता चाचणी प्रथम कोणी विकसित केली तर ही विकसित केली आहे बायनेटनी. दी कॅपॅसिटी ऑफ टू अंडरस्टँड अदर्स फिलिंग इज. इतरांच्या भावना समजण्याची क्षमता म्हणजे काय तर ते आहे EQ. लर्निंग बाय इनसाइट इज असोसिएटेड विथ. अंतर्दृष्टीने हे शिकणे कोणाशी संबंधित आहे तर ते आहे गेस्टाल्टशी संबंधित. रेडीनेस इज बेस्ड ऑन. रेडीनेस कशाशी संबंधित आहे तर रेडीनेस ही मॅच्युरेशन याची परिपक्वता याच्याशी संबंधित आहे. मेमोरी इज बेस्ट इम्प्रूव्ड बाय. स्मरणशक्ती सुधारणे कशामुळे होते तर ती होत असते मिनिंगफुल लर्निंग, अर्थपूर्ण शिकणे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट इज गिवन बाय. निकट विकास क्षेत्र म्हणजे कोणाची संकल्पना आहे तर ते वायगॉस्कीची संकल्पना आहे. अकॉर्डिंग टू मॅस्लो दी हायेस्ट नीड इज. मॅस्लो यांच्या मते सर्वात उच्च गरज कोणती तर सेल्फ ॲक्च्युलायझेशन. डेमोक्रेटिक क्लासरूम प्रमोट्स. लोकशाही वर्गखोलीत काय प्रोत्साहन दिले जाते तर ते पार्टिसिपेशन आहे. पीर ग्रुप अफेक्ट. पियर ग्रुप अफेक्ट्स. पियर ग्रुप कशाला इफेक्ट करते तर ते अफेक्ट करते सोशल डेव्हलपमेंटला. डायव्हर्जंट थिंकिंग मीन्स. डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय तर ते आहे मेनी पॉसिबल आन्सर्स. मोटिवेशन म्हणजे काय. प्रेरणा म्हणजे काय तर फोर्स दॅट डिराइव्स बिहेवियर. ट्रायल अँड एरर लर्निंग वॉज प्रपोज्ड बाय. प्रयत्न आणि चूक पद्धत कोणी मांडली तर ते थोंडाई यांनी मांडलेली आहे. सोशल लर्निंग थिअरी इज गिवन बाय. सामाजिक शिक्षण सिद्धांत कोणी मांडला तर ते बंडुरा यांनी मांडलेला आहे. क्रिएटिव्हिटी इज रिलेटेड टू. सर्जनशीलता कोणाशी संबंधित आहे तर ते संबंधित आहे डायव्हर्जंट थिंकिंगशी. अ चाइल्ड सेंटर्ड क्लासरूम फोकसेस ऑन ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. इमोशनल डेव्हलपमेंट मेनली डिपेंड्स ऑन. इमोशनल डेव्हलपमेंट कशाशी संबंधित आहे तर ते एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे. प्लेवे मेथड वॉज प्रपोज्ड बाय. प्लेवे मेथड कोणी प्रपोज केला आहे तर फ्रॉबेल यांनी मांडलेला आहे. इंटेलिजन्स इज. बुद्धिमत्ता म्हणजे मल्टी डायमेन्शनल. दी बेस्ट मेथड टू टीच स्लो लर्नर्स इज. स्लो लर्नरना शिकवण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती तर ते आहे इंडिव्हिज्युअल अटेन्शन. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.